ही बघा, ही भाकरी कशी वाटते आज तुम्हाला दाखवते. बाजरीची भाकरी ही कशी तयार करायची, कशी फुलवायची ती बघा. ही अशी फुलली पाहिजे छानपैकी. अशी छान फुलली ना की ती भाकरी दिवसभर नरम राहते. आणि ती कशी फुगवायची ती बघा. अशा प्रकारे ही शेकून घ्यायची असते छान अशी, म्हणजे ती एकदम फुलली जाते. ही बघा, अशा प्रकारे ही फुलली जाते. मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला दाखवते बाजरीची भाकरी. चला तर मी आता गॅस चालू केला. गॅसवर मी हा तवा टाकत ठेवला. तवा आहे बिडाचा माझा, त्याला तापायला थोडा वेळ लागतो. आणि आता पण मी एकच भाकरी बनवते. हे बाजरीचं पीठ घेतलंय मी. एका भाकरीसाठी हे पीठ आहे. या प्रमाणात घ्यायचं आणि असं हे पीठ छान असं मळून घ्यायचं. जेवढं आपण छान मळू ना तेवढी भाकरी आपली नरम होते आणि फुगते सुद्धा, छान फुलते एकदम. हे बघा, अशा प्रकारे हे छान असं मळून घ्यायचंय बघा. मला एकच भाकरी करायची, कारण बाजरीच्या भाकऱ्या गरम गरमच खायच्या असतात. थंड झाल्यावर ते खायला वाटत नाही, म्हणून गरम गरम भाकरी खायची की छान लागते भाकरी. अशा प्रकारे ही भाकरी आता मी हातानेच थापते. हे बघा, अशा प्रकारे ही थापून घ्यायची पूर्ण. अशी छान थापली गेली पाहिजे. पहिला साईडनी थापायचं आणि नंतर मग मध्ये थापायचं. मध्ये थोडी जाडच ठेवायची, थोडं थोडं तापत न्यायचं. साईडनी पहिला पातळ करत न्यायची. हे बघा, अशा प्रकारे अशी ही छान थापली गेली पाहिजे आपली भाकरी. जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण करायची. जास्त जाड नाही ठेवायची, जास्त पातळ नाही करायची. हे बघा, अशा प्रकारे मी आता भाकरी थापून घेतली आणि आता माझा तवा गरम झाला, तव्यावर टाकली. बघा, याच्या प्रकारे. आणि वरून थोडं पाणी लावूया, म्हणजे ही भाकरी छान आता शेकली जाईल. आता ही भाकरीला पाणी लावलं. अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आपण. आणि थोडं पाणी सुकलं ना, वरचं पाणी जर सुकलं तरच मग भाकरी उलटी करायची. हे बघा, पाणी आता सुकलं गेले. आता भाकरी उलटी करायची आणि ही छान आता एका साईडने भाजून घ्यायची. आणि ती फुलते कशी ती तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे शेकून घ्यायची छान अशी एक साईडनीच पहिला. आणि ही पूर्ण अशी ठेवायची, एकदम दाबायची नाही. पहिला अशी त्याच्या आतमध्ये वाफ जमा झाली पाहिजे. वाफेमुळे ती भाकरी मग फुलली जाते. हे बघा, अशा प्रकारे. नंतर आपण पलेचाने अशी दाबून घ्यायची, म्हणजे ती एकदम फुलली जाते. पहिला टाकल्या आपण दाबायची नाही ती भाकरी कधी. त्याच्या आतमध्ये वाफ जमा झाली पाहिजे. आणि मग ही अशी, बघा, अशा प्रकारे ही भाकरी माझी फुलली. बघा किती छान दिसते ना. आणि अशी फुललेली भाकरी आपण गरमागरम खायची. आता ही भाकरी मी थंडीतून, बाजरीची भाकरी पौष्टिक आहे. आपण चपात्या सारख्या खातोच नेहमी, पण चपात्यापेक्षा थंडीमध्ये तुम्ही एक टाइम चपाती आणि एक टाइम भाकरी तरी नक्की खा. बाजरीची भाकरी खा किंवा ज्वारीची भाकरी खाल्ला तरी छान चांगली असते. आरोग्याला आपल्या चांगली असते थंडीतून. आणि ही बाजरी गरम असते, मग थंडीतून भाकरी मुद्दाम बाजरीची भाकरी खायची. आणि हे मी वांग्याचा भरता केलाय. तो वांग्याचा भरता, बाजरीची भाकरी त्याच्यावर छान लागते. आणि लसूण चटणी. आम्ही थोडा कांदा देते. कांदा तुम्हाला खायचा असेल तर घ्या, नाही तर नाही खाल्ला तरी चालेल. आणि ही लसूण चटणी. अशा प्रकारे हे बघा, माझी डिश तयार झाली. बाजरीची भाकरी, वांग्याचा भरता आणि लसूण चटणी आणि कांदा. ही मी वांग्याचा भरता केलाय. याची रेसिपी टाकलेली आहे मी तुम्हाला. ती तुम्ही मुद्दाम एक दिवस बघा आणि मुद्दाम अशा प्रकारे वांग्याचं भरता गावरान पद्धतीचं करून बघा. आणि मेथी बीट बेसन अशी सुद्धा भाजी केलेली आहे. ती सुद्धा ह्याच्यावर बाजरीच्या भाकरीवर छान लागते. ती सुद्धा तुम्ही एकदा बघा. मी रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा बघा, तुम्ही नक्की करून बघा.